हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत अंड्याचा रस्सा आणि ते वाटण न घालता कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग पटकन आपण रेसिपी बघूया. तर इथे तेलामध्ये मी अंडे फ्राय करून घेतलेत. 3 अंडे घेतले आहेत मी इकडे. ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, मीठ वगैरे टाकायचं, असं फ्राय करायचे, छान मस्तपैकी मिक्स करायचं. आता हे अंडे पण आपले फ्राय करून झालेले आहेत. आणि अंडे फ्राय करून झाल्याच्या नंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे. एका डिशमध्ये काढून घेतल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, दालचिनी वगैरे जे काय आपले नॉर्मल खडे मसाले असतात ते. नंतर लसूण टाकायचा ठेचलेला, कांदा टोमॅटो ॲड करायचं. इथे माझी माऊ मध्ये मध्ये करत होती म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो जरा. मीठ ॲड करायचं जेवढं तुम्हाला लागतं ते चवीनुसार. नंतर आपल्या घरातले सगळे मसाले ॲड करायचे जे काय आहेत ते. आणि त्या मसाल्यामध्येच हे एक पीठ आहे जे वाटण न वापरता आपण हे पीठ ॲड करणार आहोत. तर याच्यामध्ये चण्याची डाळ आणि बाजरी हे असं भाजून मिक्सरला दळून घेतलं आहे. आणि ते म्हणजे करूनच ठेवते मी, म्हणजे माझी मम्मी पाठवते मला. तर ज्या दिवशी वाटण नसतं टाकायचं तर मी हे टाकून भाजी करते, एकच नंबर भाजी लागते. नंतर पाणी ॲड करून कोथिंबीर टाकायची, जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर हे अंडे त्याच्यामध्ये सोडायचे आणि छान परत शिजू द्यायची भाजी, उकळी येऊ द्यायची छान रश्श्याला. आणि इथे बघा आता आपली भाजी पण शिजत आलेली आहे, छान घट्टसर अशी भाजी पण झाली आहे. एकदम मस्त लागते ही भाजी. जे गावाकडचे लोक आहेत त्यांना माहिती असतं ही पद्धत काय आहे ती वगैरे. आणि आता आपली भाजी रेडी झाली आहे आणि जेवायला पण आपण रेडी झालो आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब